नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अकाउंटंट बनण्याकरिता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे म्हणजे बेसिक जी माहिती अकाउंटंट बनण्याकरिता आपल्याला आवश्यक आहे ती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. यामध्ये बिकम ॲन अकाउंटंट हा जो आपला टॉपिक आहे त्यामध्ये सध्याचं जे युग आहे हे व्यापारी व्यवसायाचे युग आहे. जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणानंतर व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे आणि गुंतागुंतही होत आहे. एखादी संस्था तिचे सर्व व्यवहार फार काळ लक्षात ठेवू शकत नाही, म्हणून दिवसेंदिवस सर्व व्यावसायिक व्यवहारांची लेखी नोंद ठेवणे आवश्यक आहे. यामुळे लेखा विकास होतो. मूळ लेखांकनाचा अर्थ आता आपण समजून घेऊया. अकाउंटिंगचा अर्थ, मीनिंग ऑफ अकाउंटिंग. लुकास पॅसिओली हे आधुनिक बुक कीपिंगचे जनक मानले जातात. व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ बुक कीपिंगमधील आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्डिंग पुरेसे नाही, तर आर्थिक परिणाम जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड केलेला व्यवहार एकत्रित, वर्गीकृत आणि सारांशित करणे आवश्यक आहे. हे काम हिशोबानुसार केले जाते. आर्थिक व्यवहार ओळखल्यानंतर मूलभूत लेखा प्रक्रियेद्वारे ते पुस्तकांमध्ये व्यवस्थितपणे नोंदवले जातात. लेखांकनाची प्रक्रिया आणि घटक समजून घेऊन त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करता येतो. लेखाच्या मूलभूत अटी काय आहेत त्या आपण बेसिक टर्म ऑफ अकाउंटिंग आता समजून घेणार आहोत. अकाउंटिंगमध्ये बरेच तांत्रिक शब्द सामान्यतः वापरले जातात, म्हणून त्यांचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय लेखाविषयीचे ज्ञान अपूर्ण राहील. व्यवसाय, खरेदी परतावा, व्यापार इत्यादी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या संज्ञा येथे स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये व्यवसाय म्हणजे बिझनेस, उत्पन्न किंवा नफा मिळवण्यासाठी केलेल्या कोणत्याही कायदेशीर कृतीला व्यवसाय म्हणतात. यामध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री, बँकिंग, विमा, शिक्षण, वाहतूक आणि इतर कोणत्याही व्यापार क्रियाकलाप इत्यादींना आपण व्यवसाय म्हणतो. यामध्ये भांडवल म्हणजे काय, तर मालमत्ता वजा दायित्व म्हणजे ॲसेट वजा लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल. आता दुसरा शब्द आहे व्यापार म्हणजे ट्रेड. नफा मिळवण्यासाठी वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री याला व्यापार म्हणजे ट्रेड म्हणतात. व्यवसाय या म्हणजेच प्रोफेशन. नफा मिळवण्यासाठी केलेले कोणतेही काम ज्यासाठी प्रशिक्षण आणि शिक्षण आवश्यक असते त्याला व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील आणि इंजिनियर इत्यादी. मालक म्हणजेच प्रोप्रायटर. जी व्यक्ती व्यवसायात भांडवल गुंतवते आणि व्यवसायातील सर्व नफा आणि तोटा घेण्यास पात्र आहे त्याला व्यवसायाचा मालक किंवा मालक म्हणतात. व्यवसायाचा मालक किंवा मालक म्हणतात. मालकाचे स्वरूप व्यवसाय संस्थेच्या प्रकारावर किंवा स्वरूपावर अवलंबून असते. एकमेव व्यापार व्यवसायात एकमेव व्यापारी हा मालक असतो. भागीदारी फर्ममध्ये भागीदार आणि मालक किंवा मालक आणि कंपनीमध्ये भागधारक मालक असतात.
भांडवल म्हणजेच कॅपिटल. व्यवसाय सुरू करताना मालकाकडून सुरुवातीला गुंतवलेल्या रोख वस्तू किंवा मालमत्तेच्या रकमेला भांडवल म्हणतात. नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक केली जाते. दुसऱ्या शब्दात दायित्वापेक्षा जास्त मालमत्तेचे भांडवल आहे. त्यानंतर मालमत्ता म्हणजे ॲसेट. आर्थिक मूल्य असलेल्या व्यवसायाच्या सर्व संसाधनांना मालमत्ता म्हणतात. ही संसाधने व्यवसायाला नफा मिळवण्यात आणि भविष्यातील मूल्य मिळवण्यात मदत करतात. व्यवसाय चालवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. हे दोन प्रकारचे आहेत. त्यामध्ये एक स्थिर मालमत्ता म्हणजे फिक्स्ड ॲसेट. व्यवसायाद्वारे दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेला स्थिर मालमत्ता किंवा चालू नसलेली मालमत्ता म्हणतात. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी या व्यवसायाद्वारे वापरणे चालू ठेवले जाते. उदाहरण जमीन, इमारत, वनस्पती, यंत्रसामग्री, फर्निचर, वाहन इत्यादी. सध्याची मालमत्ता म्हणजे करंट ॲसेट. ज्या मालमत्ता 1 वर्षात वापरल्या जातात किंवा 1 वर्षात सहजपणे रोखीत रूपांतरित होतात त्यांना चालू मालमत्ता म्हणतात. उदाहरण कच्चा माल, तयार माल, कर्जदार, रोख रक्कम, बँक शिल्लक इत्यादी. दायित्वे म्हणजे लायबिलिटीज. व्यवसायातील इतरांची देणी असलेल्या रकमेला त्याची दायित्वे म्हणतात. एक विशिष्ट रक्कम आहे जी व्यवसायाने देणे बंधनकारक आहे. दायित्वाचे 2 प्रकार आहेत. एक दीर्घकालीन उत्तरदायित्व लॉंग टर्म लायबिलिटीज. त्या दायित्वे जे सहसा 1 वर्षाच्या कालावधीनंतर देय असतात. वित्तीय संस्थांकडून दीर्घकालीन कर्ज, कंपन्यांनी जारी केलेले डिबेंचर इत्यादी. अल्पकालीन दायित्व शॉर्ट टर्म लायबिलिटीज. हे असे आहेत जे 1 वर्षाच्या आत देय आहेत. उदाहरणार्थ कर्जदार, बँक, ओव्हरड्राफ्ट इत्यादी. ड्रॉइंग. मालकाने व्यवसायातून त्याच्या खाजगी वापरासाठी काढलेली रोख किंवा मालाच्या रकमेला ड्रॉइंग म्हणतात. त्यामुळे व्यवसायाचे भांडवल कमी होते. वस्तू गुड्स. व्यवसायाने ज्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्यांना वस्तू म्हणतात. माल कदाचित कच्च्या मालाचे तयार मालाचे काम प्रगतीपथावर आहे. अकाउंटिंगमध्ये जेव्हा वस्तू खरेदी केल्या जातात तेव्हा ते खरेदी म्हणून लिहिले जाते. जेव्हा वस्तू विकल्या जातात तेव्हा ते विक्री म्हणून लिहिले जाते. वर्षाच्या शेवटी न विकला गेला तर तो स्टॉक म्हणून लिहिला जातो. त्यामध्ये आता खरेदी म्हणजे परचेसेस. पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या वस्तूची खरेदी म्हणतात. हे कच्चा माल किंवा तयार वस्तूंच्या स्वरूपात असू शकते. मालमत्तेच्या खरेदीला खरेदी म्हटले जात नाही कारण मालमत्ता पुनर्विक्रीसाठी खरेदी केली जात नाही. म्हणजे ॲसेट. ओके. विक्री सेल्स. जेव्हा नफा मिळवण्यासाठी वस्तूंची खरेदी केली जाते तेव्हा त्यांना विक्री म्हणतात. जेव्हा वस्तू रोखीने विकल्या जातात तेव्हा त्याला रोख विक्री म्हणतात आणि उधारीवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंना क्रेडिट विक्री म्हणतात. खरेदी परतावा परचेस रिटर्न. व्यवसायाने एकदा खरेदी केलेली वस्तू कोणत्याही कारणाने परत केल्या जातात याला खरेदी परतावा किंवा बाहेरून परतावा असे म्हणतात.
विक्री परतावा सेल्स रिटर्न. ग्राहकाला एकदा विकल्या गेलेल्या वस्तू कोणत्याही कारणास्तव त्यांना परत दिल्यावर अशा वस्तूंना विक्री परतावा किंवा आवक परतावा असे म्हणतात. स्टॉक म्हणजेच इन्व्हेंटरी हे असे माल आहेत जे वर्षाच्या शेवटी व्यवसायात न विकले जातात. लेखा वर्षाच्या शेवटी न विकल्या गेलेल्या वस्तूंना क्लोजिंग स्टॉक म्हणतात. नवीन लेखा वर्षाच्या सुरुवातीला त्याच स्टॉकला ओपनिंग स्टॉक म्हणतात. महसूल रेव्हेन्यू ही वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी व्यवसायाला मिळालेली रक्कम आहे. ही रक्कम भाडे, व्याज, कमिशन, सवलत, लाभांश इत्यादींच्या रूपाने दैनंदिन व्यावसायिक क्रियाकलापांमधून प्राप्त होते. खर्च एक्सपेन्सेस वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी किंवा सेवा वापरण्यासाठी व्यवसायासाठी जो खर्च येतो त्याला खर्च म्हणतात. यामध्ये मजुरी, पगार, मालवाहतूक, जाहिरात, भाडे, विमा इत्यादींसाठी केलेली देयके समाविष्ट आहेत. दुसऱ्या शब्दात आपण असे म्हणू शकतो की कमाईचा खर्च हा एक खर्च आहे. नंतर पुन्हा खर्च म्हणजे एक्सपेंडिचर. व्यवसायाची नफा कमावण्याची क्षमता वाढवण्यासाठी जी रक्कम दिली जाते त्याला एक्सपेंडिचर म्हणतात. हे दीर्घकालीन स्वरूपाचे आहे. उत्पन्न इन्कम व्यवसायाचे भांडवल वाढवणाऱ्या रकमेला उत्पन्न म्हणतात. खर्चापेक्षा जास्त महसूल यालाही उत्पन्न म्हणतात. बघा, उत्पन्न म्हणजे महसूल वजा खर्च इज इक्वल टू इन्कम. इन्कम म्हणजे काय, रेव्हेन्यू वजा एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्कम. नुकसान लॉस जेव्हा केलेला खर्च हा महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा या खर्चाच्या या अतिरेकाला तोटा म्हणतात. त्यामुळे व्यवसायाचे भांडवल कमी होते. मिळवा गेन व्यवसायाच्या व्यवहाराचा परिणाम म्हणून ही एक आर्थिक पावती आहे. खर्चापेक्षा जास्त महसुलाला लाभ म्हणतात. कॉस्ट खर्च वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी होणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्चाच्या एकूण खर्चाला कॉस्ट म्हणतात. कच्च्या मालाच्या किमतीप्रमाणे मजुरीचा खर्च आणि लेख तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर सेवांच्या खर्चाला त्याची एकूण किंमत म्हणतात. सवलत डिस्काउंट व्यावसायिकाने दिलेली सवलत त्याच्या ग्राहकाला सवलत त्याच्या ग्राहकाला सवलत म्हणतात. हे दोन प्रकारचे असू शकते. व्यापारी सवलत ट्रेड डिस्काउंट जेव्हा एखादा व्यापारी त्याच्या ग्राहकांना यादीतील किमतीवर सवलत देतो तेव्हा त्याला व्यापार सवलत म्हणजे ट्रेड डिस्काउंट असे म्हणतात. पुस्तकात त्याची नोंद नाही. चालांमध्ये नमूद केले जाते. रोख सवलत कॅश डिस्काउंट जेव्हा एखादा व्यापारी ग्राहकाला रोखीने किंवा चेकद्वारे पेमेंट करण्याची सवलत देतो तेव्हा त्याला रोख सवलत असे म्हणतात म्हणजे कॅश डिस्काउंट. त्याची नोंद पुस्तकात आहे. जेव्हा रोख सवलत दिली जाते तेव्हा ग्राहकाने कमी देय रक्कम भरणे आवश्यक असते. त्यामुळे जे ग्राहकाला शक्य तितक्या लवकर पैसे भरण्यास प्रोत्साहित करते. कर्जदार म्हणजे डेटर्स व्यवसायाकडून उधारीवर वस्तू किंवा सेवा घेणारी व्यक्ती, फर्म किंवा संस्था यांना व्यवसायाचे डेटर्स म्हणतात. दुसऱ्या शब्दात व्यवसायासाठी पैसे किंवा पैशाची किंमत असलेली व्यक्ती
फर्म किंवा संस्था कर्जदार म्हणजे डेटर्स म्हणतात. पुन्हा कर्जदार हा एक क्रेडिटर्स. ज्या व्यक्ती, फर्म किंवा संस्था ज्यांच्याकडून व्यवसायाद्वारे उधारीवर वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या जातात त्यांना व्यवसायाचे क्रेडिटर्स म्हणतात. त्यांच्याकडे व्यवसायाचे पैसे आहेत. कर्जदारांना देय रक्कम ही व्यवसायाची जबाबदारी आहे. प्राप्ती रिसिवेबल. व्यवसायात मिळणाऱ्या एकूण रकमेला प्राप्य म्हणजे रिसिवेबल असे म्हणतात. त्यानंतर पेबल म्हणजे देय. व्यवसायाद्वारे भरावी लागणारी एकूण रक्कम पेबल देय असे म्हणतात. प्रवेश एंट्री. लेखापुस्तकांमधील व्यवहारांची नोंद करणे याला नोंद म्हणतात म्हणजे एंट्री म्हणतात. किंवा वहीत व्यवहाराची नोंदवणे असे म्हणतात. टर्नओव्हर उलाढाल. विशिष्ट कालावधीत रोख किंवा क्रेडिट विक्रीच्या एकूण रकमेला टर्नओव्हर म्हणजे उलाढाल म्हणतात. इन्सॉल्व्हंट दिवाळखोर. एखाद्या व्यक्तीला दिवाळखोर असे म्हटले जाते जेव्हा तो किंवा ती त्याच्या सर्व दायित्वांची पूर्तता करण्यास असमर्थ असते. अशा व्यक्तीला मालमत्तेपेक्षा अधिक दायित्व असते. खराब कर्ज बॅड डेब्ट्स. कर्जदारांच्या दिवाळखोरीमुळे किंवा फेडण्यास अक्षमतेमुळे कर्जदारांकडून वसूल करता येत नसलेल्या रकमेला बुडीत कर्जे म्हणतात. वाउचर. लिखित दस्तऐवज ज्याद्वारे आर्थिक व्यवहारांची नोंद पुस्तकांमध्ये केली जाते त्याला वाउचर म्हणतात. अकाउंट खाते. व्यक्ती, मालमत्ता, उत्पन्न, खर्च यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांची यादी विचारात घेतली जाते. हे एक सारणीबद्ध विधान आहे ज्यामध्ये समान स्वरूपाचे सर्व व्यवहार एकाच ठिकाणी एका सामान्य शीर्षकाखाली पद्धतशीर पद्धतीने केले जातात. डेबिट आणि क्रेडिट. प्रत्येक खात्याला दोन बाजू असतात. डाव्या बाजूला डेबिट बाजू, उजव्या बाजूला क्रेडिट बाजू म्हणतात. थोडक्यात DR आणि CR. आयोग, कमिशन. व्यावसायिक कल्पांमध्ये एजंटला त्याच्या सेवांसाठी मोबदला दिला जातो त्याला कमिशन म्हणतात. अशा प्रकारे आज आपण बेसिक अकाउंट ज्या टर्म होत्या तर बिकम ॲन अकाउंटंटच्या टॉपिक खाली समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा अशीच एक व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस बघूया. यामध्ये माझे नाव चंद्रशेखर नंदकुमार साखरे. मी अकाउंटंट आहे तसाच टॅक्स कन्सल्टंट सुद्धा आहे. गेले 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करीत आहे. तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये अकाउंटिंग काम, टॅली प्राईम सॉफ्टवेअरमधल्या एंट्री, इन्कम टॅक्समध्ये असलेली अपडेट, कोणत्या फॉर्ममध्ये रिटर्न फाईल करावे, ॲडव्हान्स टॅक्सबद्दलची माहिती, GST रिटर्न कशा पद्धतीने फाईल करावे आणि आपला व्यवसाय जर तुम्ही करत असाल, अकाउंटंट असाल, टॅक्स कन्सल्टंट असाल तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओ बघून तुम्हाला त्याची मदत घेऊ शकतात. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकतात आणि जे कोणी रिटर्न फाईल करण्यास माहिती मिळवायची असेल तर ते सुद्धा या चॅनलवर ते मिळवू शकतात. थँक्यू. पुन्हा भेटू तेव्हा अशीच व्हिडिओ कंटिन्यू करू.